आमचं शिक्षण संपलं, त्यानंतर रोजगार गेलं, उपाशी मरायची वेळ आलेली आहे. आणि त्यानंतर हे लोक जिथपर्यंत असतील आणि जे पण हे करतील. आणि दुसरी आहे आझाद समाज पार्टी, ज्याचं स्लोगन आहे मरेंगे मिटेंगे बुद्ध गया लेने के लिए और ईवीएम से फ्रॉड वोटिंग के लिए जन आंदोलन करके अपनी बेटी, अपनी बहू, अपनी माँ, अपनी बेटे के स्वाभिमान के लिए भीमा कोरेगाव करेंगे. मी सांगतो, आम्ही बुद्धाचा मार्ग आणि संविधानाला सोडणारे लोक नाही आहोत. पण मी सुप्रीम कोर्टला सांगतो, ब्युरोक्रासीला सांगतो, प्रेस मीडिया आणि माझी बहीण मुर्मूजी माझ्यापेक्षा 7 महिन्यांनी मोठी आहे. मी पण नागवंशी मौर्यवंशी बिरसा मुंडाचा, ज्याच्यावर 45 वर्षापासून लाखो लोकांचा याच्यावर कास्ट व्हॅलिडिटी अन्याय करतायत. हे हिटलरच्या औलाद इथं जन्मलेले आतंकवादी देशद्रोही काँग्रेस, RSS आणि आजची NDA आणि इंडिया अलायन्स. आमच्या अनपढ लोकांनी 42मध्ये पुढच्या पिढीच्या स्वाभिमानासाठी बलिदान दिलेलं आहे. रेकॉर्ड अजूनही आहे. यांनी काहीच केलेलं नाही, ना निजामी मराठा आणि हे ब्राह्मण वैश्य क्षत्रियांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राने. आम्ही अजूनही सांगतो, पण वेळ आली ना आम्ही बलिदान करू. कारण असं नाही मिळाले एकमतचा अधिकार. 5000 वर्ष लागलेले आहेत. आणि याच महाराष्ट्राने पूर्ण भारताला स्वातंत्र्य दिलं आणि जगातले सगळे टॅलेंटेड इथं झालेले आहेत. तेव्हा ही आझादीची तिसरी लढाई आहे. माझ्या महाराष्ट्रातील लोकांना अजूनही विनंती करतो मी, आपण सगळे मिळून आता पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी, कारण माझी मुलगी किंवा माझी सून जर प्रेग्नंट आहे, मुलगी झाली यांच्या भोगासाठी आणि मुलगा झाला तर हमाली करायला, ही परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. पैशाची कमी नाही आहे. 19 लोकसभेचे इलेक्शन झाले आहे आणि 18 इथले झाले आहेत. किती खासदार आमदारांना जातात. 75 पेन्शन कधी विचार केला आहे का? कोणती यांनी हे घेतली आहे? हरामाचा पैसा कमवत आहेत, आहे की नाही? 6 पार्ट्या घरात, काका मामा चाचा चाची, कितीतरी लोक असे आहेत भावाभावाचं खून करतात त्या आमदार खासदारासाठी. नीतिमत्ता नाही आहे, फक्त हरामाचा पैसा. आणि काका मामा चाचा चाची, शिक्षण सम्राट, डीमिडचे सम्राट आहे बरोबर. त्यानंतर शुगर फॅक्टरीचे सम्राट, कंपनीचे सम्राट, कॉर्पोरेट बँकेचे सम्राट, कॉर्पोरेटचे सम्राट आणि राजकारणाचे सम्राट. काँग्रेस